सोशल मीडियामुळे आपल्या सगळ्यांमध्ये खूप मोठा एक गैरसमज निर्माण झालेला आहे. आजकाल सोशल मीडिया उघडलं की सगळ्यांचं आयुष्य किती सुंदर आणि परफेक्ट वाटतं ना. कोणाचं घर एकदम स्वच्छ आणि नीटनेटकं, किचन परफेक्टली ऑर्गनाइज, कोणाची सकाळची रुटीन एकदम मस्त, मुलं कायम आनंदी, तर कोणाची फॅमिली नेहमीच हसतमुख. हे सगळं बघताना नकळत आपल्या मनात विचार येतो की नाही, फक्त माझ्याच आयुष्यात एवढ्या समस्या का आहेत? फक्त माझंच घर एवढं अस्ताव्यस्त का असतं? फक्त मलाच का एवढा थकवा येतो? बरोबर ना? पण सोशल मीडियावर दिसतं तेवढंच सत्य असतं का? तर नाही, अजिबात नाही. कारण आपण तिथे कोणाची पूर्ण लाईफ बघतच नसतो, तर त्यांच्या आयुष्यातले फक्त काही निवडक क्षण बघत असतो. आपल्याला दिसतं ते स्वच्छ घर, पण ते घर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांनी किती वेळ आणि मेहनत घेतली असेल ते नाही दिसत. आपल्याला सुंदर ऑर्गनाइज किचन दिसतं, पण त्याआधीचा पसारा किंवा नंतर होणारी आवराआवर नाही दिसत. आपल्याला दिसतो तो हसरा चेहरा, पण त्यामागचा ताण, थकवा, चिंता किंवा मग मेहनत नाही दिसत. कधी कधी व्हिडिओ शूट करण्यासाठी तासभर तयारी केलेली असते, अनेक टेक घेतलेले असतात, घर आवरलेलं असतं आणि त्या काही सेकंदाच्या व्हिडिओमधून आपल्याला असं वाटतं की त्यांचं संपूर्ण आयुष्य हे असंच आहे आणि तिथेच आपण चुकतो. आपल्या रिअल लाईफची तुलना आपण अशा दुसऱ्यांचे हायलाइट्स बघून करायला लागतो. आपलं घर, आपली मुलं, आपली परिस्थिती, आपला दिवस सगळंच दुसऱ्या